नमो भगवते वासुदेवाय। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रं श्रीशङ्कराचार्यमुखास्य पद्मपादं च हस्तामलतं च तंत्रोटकं वार्तिकसारवन्यान् अस्मद्गुरुं सन्ततं श्रुति स्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ति। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माये बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले नमो महाराज यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। आज आता ह्या ग्रंथातलं 8वं प्रकरण सुरू होते ज्ञान खंडनाचं। 7व्या प्रकरणामध्ये अज्ञान खंडन झालं। आता ज्ञानोबा या अज्ञानाच्या सापेक्ष असलेलं जे ज्ञान त्याचं खंडन करत आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळे लोक ज्याला ज्ञान म्हणतो ते ज्ञान ज्ञानोबांना अज्ञानाचं स्वरूप मानतात। म्हणतात ते ज्ञान नाही, खरं ज्ञान जे ते आत्मज्ञान। तुम्हाला थोडक्यात आता ज्याला हे जे ज्ञान म्हणतात हे ज्ञान खोटं कसं असतं बघा। आता मी तुम्हाला या त्याच्यामध्ये झाकून एक पदार्थ आणलेला खबर काय तुम्हाला ओळखता येत नाही। याचा अर्थ असा की या पदार्थाबद्दल अज्ञान आहे। काय झालंय
त्यांना करू नये, नुसतं हा जो पदार्थ तुम्ही तुम्हाला दाखवून ठेवलेला आहे, हा तुम्हाला माहिती नाही. माहित नाही म्हणजे काय? अज्ञान. मग आता हा जर उघड केला तर तुम्हाला तो कळेल मी काय पदार्थ आणला आणि मग तो मी दाखवतो काय हे तर माहिती आहे मला, म्हणजे ज्ञान झालं. ज्ञान आणि अज्ञान ह्या वस्तूचं झालं की नाही. अज्ञान होत कशाचं? जी वस्तू झाकलेली होती, माहिती नव्हती, तिचं अज्ञान होत. तीच वस्तू स्पष्ट झाली, प्रकाशित झाली, दिसायला लागली की तिचा मला ज्ञान झालं. म्हणजे ह्या वस्तूचं ज्ञान आणि अज्ञान म्हणजे अज्ञानाचा सापेक्ष ज्ञान आहे ना. तसंच या सगळ्या जगाचं आहे आपलं, तसंच या जगातल्या सगळ्या वस्तूंचं, पदार्थांचं, सगळ्या शास्त्रांचं हे जे ज्ञान आहे ते अशा प्रकारचं ज्ञान आहे. विषय कठीण आहे, पण आता तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल की या ज्ञानोबा खंडन कशाचं करताय, कोणत्या ज्ञानाचं खंडन करताय. तर अज्ञानाचं खंडन झाल्यानंतर आता ज्ञानाचे खंडन करतात. हे ज्ञान वाचत नाही. ज्ञानोबा काय म्हणतात की ही जी वस्तू आहे ना, ही तिचं ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही भ्रमकल्पना आहेत. खऱ्या एखाद्या मरणारे आहेत, नष्ट होणारे आहे, परिवर्तनशील आहे, बदलणारे आहे, त्या खऱ्या नाही. खरी जी वस्तू असते ना ती अखंड कायम तशीच राहते. तिला तर खरं म्हणणार ना, सत्य म्हणणार ना. आणि जी सारखी बदलत असते ती खरी नाही. म्हणून विषय, पदार्थ, जगत, देह, प्राणी यांचं जे ज्ञान आहे, हे जे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही अशा प्रकारे बदलणार आहे, बदलत आहे. ते ज्ञान आपल्याला आता सांगणार आहे की हे ज्ञान जे आहे ते भ्रामक ज्ञान, ज्याला ज्ञान ज्ञान म्हणतो मी, ते ज्ञान नाही. हा विषय जर महाराज चांगल्या पद्धतीने नुसता समजला नाही, पटला नाही, आचरणात आणला तर आपल्याला मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल. बरं, कारण आपण सगळे याच बंधनात पडलेलो आहोत, अज्ञान आणि अज्ञानाच्या संकटाने. आणि त्यामुळे आपण बंधनात आहोत आणि त्या बंधनामुळे आपल्याला त्या आत्म्याचं स्वरूप होईल. बघा, आज पहिली मुली 8व्या प्रकरणातलं श्रीरामाचं जे ज्ञान खंडन आहे त्याची पहिली मुली अशी आहे. या ज्ञान खंडनाच्या फक्त 19 वेळ आहे. अज्ञान खंडनासाठी किती वेळा वापरल्या ज्ञानवानी? 295. कारण आता विषय सोपा झाला. अज्ञानच जाते आमचं आणि अज्ञान घालवणं अतिशय महत्वाचं आहे. अज्ञान घालवल्याशिवाय, गेल्याशिवाय आमचं अंतःकरण शुद्ध होणारच नाही ना. अज्ञान महत्वाचं आहे, तो आम्हाला. आणि ते घालवण्यासाठी ज्ञानोबांनी 295 मुलांमध्ये त्याचं स्पष्ट करून खंडन केलंय त्यांनी. आता ज्ञान खंडन करताना ते म्हणतात बघा, पहिली मूळ विषय बाबा आता आपल्या विधानावरून सांगून राहिले. बाबा
आता दुसऱ्याची फाशी जाणून घेण्यापेक्षा ते स्वतःच गुणांगीत आणि आता ते तुम्हाला असं म्हणताय की आता माझा विश्वास आहे की तुमचा काल त्यांनी तुम्हाला प्रमाण दिली, दृष्टांत दिले, स्पष्टीकरण दिली, समजून सांगितलं, अज्ञानाचं निरूपण केलं आणि ते तुमचं माझ्यावर खरोखर प्रेम आणि विश्वास असेल तर आता मी माझं जे कथन आहे माझ्याबद्दल, माझ्या संबंधी, माझ्या अनुभवातलं मी आता तुम्हाला सांगणार, व त्याचा विश्वास ठेवा. व आता ते काम पहिलीच उभी अशी आहे, तैसे आमचे नावे, तैसे आमचे नावे, अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. तैसे आमचे नावे, अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. आम्हालागी गुरुदेवे आम्हीच केले, आम्हालागी गुरुदेवे आम्हीच केले. ही बरोबरची जी युक्ती आहे, आता बरोबर सुद्धा आपलं स्वरूप सांगताय, आपल्याला आपला अनुभव सांगताय आणि तो अनुभव कुणी दिला हे सांगले की माझ्या गुरुदेवांनी मला हे दिले. तेव्हा तैसे आमचे नावे म्हणजे आमचा अनुभव, आमचं नाव, आमचं स्वरूप, बर का, आमच्या स्वरूपामध्ये म्हणजे माझ्या स्वरूपामध्ये ज्ञान म्हणतात हे अज्ञानाचं ज्ञानच नाही. अज्ञानाचं ज्ञान नसून आतापर्यंत आम्हाला अज्ञानाचं ज्ञानच होतं. हे अज्ञान आहे, हे अज्ञान आहे, हे अज्ञान आहे, हे अज्ञान आहे. म्हणतात माझ्या स्वरूपामध्ये माझ्या ठिकाणी अज्ञानाचं नावच नाही, ज्ञानच नाही. विश्वास ठेवा, तशी स्थिती तुम्हाला येऊ शकते. आणि जानूबाई एक आपल्यासारखे नौशेदीय धारातून आलेले, ते काही स्वर्गात आलेले नाही. तेव्हा माझ्या पित्याच्या कुठे आलेलं ते बाळ होत, त्यांनाही आपल्यासारखी अवस्था प्रतिभा. तेव्हा देवांनी आता जे सांगितलेलं आहे ते तुम्हालाही प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून ते आपला अनुभव स्वतः सांगणारे वा माझ्या अनुभवाच्या दृष्टीने माझ्या ठिकाणी अज्ञानाचं ज्ञान नाही. तुमच्या ठिकाणी अज्ञानाचं ज्ञान का बरं नाही आणि आमच्या ठिकाणी का बरं आहे? साहजिकच प्रश्न येणार ना. हो, ज्ञानोबा जेव्हा म्हणता की माझ्या ठिकाणी अज्ञानाचं ज्ञानच नाही मला, मग असं आम्ही काय केलं? आमच्या ठिकाणी अज्ञानाचं ज्ञान आलं नाही आणि तुमच्या ठिकाणी अज्ञानाचं ज्ञानच नाही. ज्ञानोबा म्हणतात हे माझं कर्तृत्व नाही, हे माझ्या सद्गुरूंचं कार्य आहे, कर्तृत्व आहे. माझ्या सद्गुरूंनी मला अशा स्थितीत आणलं, माझ्या सद्गुरूंनी मला अशा स्वरूपात आणलं की ज्या स्वरूपामध्ये अज्ञानाचं ज्ञान नाही. तुम्हाला ऐकलं येतं ना? सगळ्यांना समजतं ना? तेव्हा अज्ञानाचं ज्ञान नसण्याची जी अवस्था आहे ती कोण निर्माण करत? स्पष्ट आहे. आता ज्ञानाचा अनुभव आहे की सद्गुरूंच्या शिवाय हे कार्य दुसरा कोणीही करू शकत नाही. नुसते गुरु नाही, गुरु जगात खूप आहे आणि जगातले सगळे गुरु
जगाचं ज्ञान मिळालं. पण सद्गुरु सत्तत्वाचं ज्ञान मिळणारे, आत्म्याचं ज्ञान मिळणारे, ब्रह्माचं ज्ञान मिळणारे त्यांना सद्गुरु म्हणतात. आणि ते सद्गुरु तुम्हाला अज्ञानाचं ज्ञान घेऊन देत नाही. म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये जे अज्ञान भरलेलं असेल ते साफ करून तुम्हाला आत्म्याच्या ज्ञानापर्यंत येतात. असा हा विषय येतात. किती सोपा झाला बघा, आहे ना. याच्यावरून सद्गुरूचं कार्य काय आहे आणि सद्गुरू कसे असतात, सद्गुरूला आपण काय किती कसं महत्व द्यावं हे ज्ञान आता आपल्या उदाहरणावरून सांगितलं. आत्मा ज्ञान स्वरूप आहे. कसा आहे आत्मा? ज्ञान स्वरूप आहे. आता हे जरा लक्षात ठेवा. ज्ञान आत्म्यात ज्ञान आहे म्हणजे ज्ञान वेगळं आत्मा वेगळा असं नाही. जशी आता ही खडी साखर आहे, ही खडी साखर गोडी युक्त आहे. त्यांची गोडी वेगळी आणि साखर वेगळी अशी आहे का? नाही. ही साखर गोड आहे, पण तिची जी गोडी आहे ती गोडी आणि ती साखर एकरूप आहेत. तस आमच्या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे तो आत्मा ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो ज्ञानाने युक्तच आहे. त्याच्यामध्ये असं ज्ञान वेगळं आहे असं नाही. मग आता आत्मा ज्ञान स्वरूप आहे असं जेव्हा समजलं, आपल्याला काय वाटतं की आत्म्यामध्ये ज्ञान आहे. जसं एखाद्या भांड्यामध्ये तूप आहे, तेल आहे, दूध आहे. भांड आणि ते तेल तूप वेगळं राहतं की नाही. एखाद्या भांड्यामध्ये आपण तेल घेतलं, तूप घेतलं, काही कोणताही पदार्थ घ्या, ते भांड आणि तो जो पदार्थ आपण त्यात भरलेला आहे ते कसे भिन्न असतात. तसं आत्म्याचं ज्ञान आणि तो आत्मा असं नाहीये. आत्मा ज्ञान स्वरूप आहे म्हणजे त्या साखरेच्या गोडीप्रमाणे तो त्या खड्यामध्ये आहे. तसा ज्ञान स्वरूप म्हणजे ज्ञान आणि आत्मा एकरूप आहेत, भिन्न नाही, एक नाही. हे जरा मोठा. आणि मग आता आपल्याला ज्ञान सांगता ज्ञान असं वेगळं राहिलं असतं आत्म्याचं, तर मला ज्ञान घेता आलं असतं. ज्ञान आत्म्यामध्ये जर ज्ञान असतं तर आम्हाला ते ज्ञान घेता आलं असतं. जसं बरणीमध्ये साखर आहे तर साखर घेता येते, भांड्यामध्ये तूप आहे, दूध आहे तर दूध घेता येतं. तसं आत्म्यातलं तुम्हाला ज्ञान घेता येत नाही. तुम्हाला आत्मा घ्यावा लागेल. जसे आता ही साखर खायची असली किंवा नुसती गोडी द्यायचं तर खडा नको घेता येईल का? कारण ती साखर आणि ती गोडी जर एकत्र आहे, एकरूप आहे, तसं तो ज्ञान आणि आत्मा जर एकरूप आहे तर तुम्हाला काय पाहिजे म्हणे? ज्ञान पाहिजे आत्म्याचं. तसं नाही. काय करावं तर तुम्हाला ज्ञानरूप व्हावं लागेल. तुम्हाला आपल्या स्वरूपात जावं लागेल, आपलं स्वरूप व्हावं लागेल. हा विषय लक्षात घ्या. जर ज्ञान हे असं वेगळं असतं आत्म्यामध्ये तर आत्मा हा ज्ञानाचा विषय झाला असता. तो ज्ञानाचा विषय झाला असता.
विषय विषयी भाव निर्माण झाले ते निर्माण झालं असत. आत्मा ज्ञान स्वरूप आहे, एकरूप आहे आणि तो एकरूप असलेला आत्मा आम्ही म्हणतो आम्हाला त्याचं ज्ञान पाहिजे, आम्हाला आत्मज्ञान व्हायला पाहिजे, आत्मज्ञान व्हायला पाहिजे, आत्मज्ञान व्हायला पाहिजे. मी त्यातलं ज्ञान करून तुम्हाला आत्मस्वरूप व्हावं लागेल, आत्म्याशी एकरूप व्हावं लागेल. म्हणजे तुम्हाला आत्माच तुमचा जो आहे ना आत्मदेहामध्ये त्याच तुमच्यातलं भिन्नत्व काढून टाकून येते. आज काय आहे, आज आमच्या देहामध्ये आत्माच आहे, परंतु तो देहातला आत्मा आणि हा देह अशी भिन्न आहे. साखर आणि भरणी तेव्हा आत्म्यातलं ज्ञान नाही घेता येणार. आत्मा आम्हाला आत्म्याच्या स्वरूपामध्ये आत्मस्वरूप व्हावं लागेल, म्हणजे देह विसरावा लागेल. तर आत्म्यामध्ये तुम्ही चालला आहात, तर आत्म्यामध्ये जाताना तुम्हाला देहाचं भान सोडावंच लागेल. देह स्वरूप तुमचं निघून जाईल, कारण देह अज्ञानी नव्हतं आणि तत् सापेक्ष जे काय देहाचं ज्ञान असेल ते जाईल. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही टाकून मला शुद्ध, निखळ, स्वच्छ, निर्मळ असं जे आत्म्याचं स्वरूप आहे त्यात जावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला चौकट जे ज्ञान ज्याला म्हणतात त्याच स्वरूप कळतं. हे सांगण्याने जन्म आपल्याकडे त्रिपुटी नाही. जशी या सगळ्या पदार्थांची त्रिपुटी आहे, म्हणजे द्रष्टा आहे, दृश्य आहे, दर्शन आहे, तसं आत्म्याची कुठलीही त्रिपुटी नाही. आणि आत्म्याची जेव्हा आम्ही त्रिपुटी समजतो त्यावेळेला त्या त्रिपुटीमध्ये तो द्रष्टा तोच, दृश्य तोच आणि दर्शन तोच असं असत. त्याला त्रिपुटी मिळत नाही. त्रिपुटी कधी झाले म्हणजे ते एकच एक झालं, म्हणून आत्मा एकरूप आहे, एकच आहे. आत्म्यामध्ये भेद नाही हे जाणवा मला. आता आपल्याला या निमित्ताने थोडासा उद्देश असा देत आहे, तुम्हाला मी माझं अनुभवाचं कथन करतोय, अनुभव सांगतोय तुम्हाला. अरे आमच्या ठिकाणी आमच्या स्वरूपामध्ये अज्ञानाचं ज्ञान नाही. याचा अर्थ असा झाला की मी आत्मस्वरूपामध्ये गेलेलो आहे, मी आत्मस्वरूप झालेलो आहे. त्या आत्मस्वरूपातून बाहेर येऊन तुमच्याशी मी आता हे संवाद करते, तुमच्याशी बोलतोय असं ज्ञान समजाय. ज्ञानवान आपल्याला असं सांगतात का आम्हाला असं करते का, हो ना तुम्हाला करते, तुम्ही माझ्यासारखेच आहे, मी तुम्ही सारखे आहोत. ज्ञानवाचा हा नेहमी दृष्टिकोन ना, ते आपल्या भक्तांना, शिष्यांना आपल्यासारखं मानतात आणि मानलंच पाहिजे. म्हणून शिष्य आणि गुरु समान असतात आत्म्याच्या दृष्टीने, त्यांच्यामध्ये कशी फरक नसतो. ज्ञानवा आम्हाला तुमच्यासारखं कसं होता येईल, ज्ञानवंता तुम्हालाही होता येईल, पण तुम्हाला काय आवडतं रे जगामधलं. मग आमचा संसार आम्ही जर आत्म्यामध्ये गेलो
जो आमचा संसार सुखी मिळला, आमची पोरं बाळ, आमचं घरदार, आमची इस्टेट, आमचा पैसा, पुष्कळ जमवले. हे जे सगळं जमवलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे भरलेलं. बाहेर काय असते काय गंमत आहे पहा. जो पैसा तुम्ही बँकेत किंवा पेटीत ठेवलेला असतो ना, तो खोटा पैसा आहे. पण त्या पैशाचं जे चित्र तुम्ही आमच्याकडे भरलेलं असतं ना, ते खरे. त्याचीच आठवण तुम्हाला वारंवार होत असते. आपल्याला इतका पैसा आहे, आता एवढ्या पैशाचं ना मी याच्यामधून इतकं असं करायचं, मी तिच्यातून तसं करायचं, मी त्याच्यातून कसं करायचं. हे त्या पैशाला मोजून करता का तुम्ही? हा जो विचार आहे त्या पैशाचा, तो प्रत्येक वेळा त्या पेटीतनं काढून किंवा बँकेतनं काढून मग हिशोब करता का तुम्ही? पैसा तर बँकेत ठेवलेला आहे, पेटीत ठेवलेला आहे, कुठेतरी ठेवलाय कपाटात. परंतु हे जे कपाट आहे ना अंतःकरणाचं, या कपाटात तो राहतो. आणि या कपाटात त्या पैशाला काढणं सोपं राहतं ना. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे. ही जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांच्या जवळ आम्ही तो पैसा सतत ठेवलेला असतो. त्यामुळे ते मन सारखं त्या पैशामध्ये जात राहायचं. मग तुम्हाला काय वाटतं हो? असं जर आम्हाला विचारलं, तुम्हाला यायचंय का आत्मस्वरूपामध्ये? हो ना ज्ञानोबा, आपण काय करावं लागेल आम्हाला? मग हे पहा, तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय सोडावा लागेल. किंवा आत्म्याची गोडी आहे का ज्ञानाची गोडी आहे? नाही ना, अजून घेतलीच नाही, तुलाच काय लागेल ती? आत्म्याची गोडी घेतली का आपण? ती तर गोडी चाकली नाही आम्ही. आणि आमच्या साखरच चाकतो, गुळच खातो, लावडीच खातो. हे खाल्लेलं आहे आम्ही. मग जे खाल्लेलं असतं, जे तुम्हाला गोड लागलेलं असतं ना, त्याचीच गोडी लागलेली आहे तुम्हाला. हे तर विचार आहे की नाही? जे अजून खाल्लंच नाही, ज्याची गोडीच लागली नाही, ते कसं काय मागणार तुम्ही? मग आम्हाला कशाची गोडी येते पण कळत नाही आम्हाला. बरोबर आहे, आता आले तुम्हाला कशाची गोडी आहे तुम्हाला माहिती नाही. आता कसं का सांगू, आम्हाला काही कळत नाही हो. काय कसली गोडी लागली आम्हाला, कशामुळे आम्हाला असं त्या आत्मस्वरूपाची गोडी लागणार नाही? ज्ञानवंता, तुम्हाला संसाराची गोडी लागलेली आहे, खरे ना? काय ओळखलं तुम्ही? बरोबर ओळखलं. आम्हाला संसाराची गोडी लागली, प्रपंचाची गोडी लागली, कर्मांची गोडी लागलेली, देवाणघेवाणची गोडी लागली, व्यवहाराची गोडी लागलेली. मग ती जर गोडी तुम्हाला लागली तर ही गोडी कशी लागेल? कारण गोडी घेणार यंत्र तुमच्याकडे एकच आहे ना. जे मन आहे, बुद्धी आहे, ते एकच आहे ना. त्याला एक ती गोडी लागली तर तिकडे जाईल ते. तुम्हाला ही गोडी लागण्यासाठी ती गोडी सोडावी लागेल. तात्पर्य असं की आम्हाला संसार आवडतो, प्रपंच आवडतो, आणि प्रपंच आणि संसार हे परमार्थाला न जाऊ देणारे बंधन आहेत. परमार्थामध्ये आपल्याला संसाराकडे थोडं 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 बंधन गेलं करत जावं लागतं. बरं, देवाकडे जायचंय ना, आत्म्याकडे जायचंय. परम अर्थ, श्रेष्ठ अर्थ, परम म्हणजे श्रेष्ठ. तो जो श्रेष्ठ अर्थ आहे ना, तिकडे जर जायचं असेल तो हा कनिष्ठ अर्थ आहे ना. मग कोणता? संसार, हा पैसा, हा अर्थच आहे ना तो. हा अर्थ आहे ना. या अर्थाकडे आपल्याला थोडस कमी लक्ष द्यावं लागेल.
सुरुवात अशीच करावी लागेल की या प्रपंचात राहावंच लागेल, काय इलाज नाही त्याला. कारण जन्म आम्ही असं घेतलेला आहे, तर आम्हाला तर राहावं लागेल प्रपंचामध्ये. म्हणतात त्या प्रपंचामध्ये राहून तुम्हाला प्रपंच तर करा तुम्ही, परंतु त्या प्रपंचाला चिटकू नका. आम्ही काय करतो, प्रपंचातही राहतो, प्रपंचाला चिटकून राहतो, पुन्हा त्याच्यातून निघायला तयार नाही. म्हणजे आसक्ती आमच्या जीवनामध्ये फार आहे. आसक्ती ही गोष्ट अशी आहे की ती चिटकणारी आहे. एकदा चिटकलं की बस पक्कवून जातो. म्हणजे किंवा तुम्हाला थोडं 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 अनासक्त व्हावं. अनासक्त म्हणजे काही फार मोठं नाही हो. हे असे भाग तुम्हाला मी सांगतो, अनासक्त कसं होता येतं. आज आपण आता एक जेवण करतोय, किती घास खातात ते मोजता काय कधी. हाच तर आपला दुर्मिळपणा आहे, नाही का. अरे तुझ्या पोटाला तुम्ही किती घास खाता हे सुद्धा माहिती नाही तुम्हाला. म्हणजे तुमच्या पोटाची पिशवी केवढी आहे हे तुम्हाला माहितीये का. आम्ही भरतच असतो एकामागे चालले. अरे जरा विचार तर करा, किती घास खाता तुम्ही सगळ्या दररोजच्या जेवणामध्ये. मी 100 घास खातो, मग आमचं पोट भरतं. बर कमी झालं ना, तुम्हाला 100 घास खाल्ले म्हणजे तुमचं पोट भरतं, कमी ना. मग उद्या 99 घास खा. किती घास कमी केले. काय 1 घास कमी केल्याने काय होणार आहे. अशा तऱ्हेनं अनासक्त होत. 100 घास जे धरू आम्ही पोट भरून खाऊ, आणि मग ते पचवण्यासाठी आहे की. तर तुम्ही काय करा, मग आता 99 घास खा. मग 8 दिवसांनी पुन्हा 1 घास कमी करा, मग 98 घास खा. बरं, याला म्हणतात अनासक्ती. आता ही फक्त अन्नाची झाली, अशी प्रत्येक बाबतीत अशी अनासक्ती. आणि जास्तीत जास्त आसक्ती आपल्याला अन्नाची असते, पैशाची असते. हे 2 पदार्थ असे आपल्याला चिकटवणारे की त्यांची आसक्ती आपल्याला जास्त असते, खाण्याची आणि पैशाची. मग नावाची असते, अनेक प्रकारची आसक्ती असते. ठीक आहे, पण अशा तऱ्हेनं थोडं 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 संसारामधून अलग होणं. संसार करायचा, काम करायची, धाम करायची, खाऊ घालायचा, आपलं त्यांना कळून पण द्यायचं त्या लोकांना घरामधल्या की मी अनासक्त होतोय. असं जर त्यांना कळत तर ते लगेच आपल्याला आपण देतो. जा मग वृद्धाश्रमामध्ये अनासक्त झाला तू कशाला राहतो आमच्यामध्ये. असं तोडायचं नाही त्यांना. त्यांना असं दाखवायचं की मी तुमच्या मधला आहे, तुमच्या सारखाच आहे, तुमच्या सारखंच वागतो बस, असं दाखवायचं. पण मनाने गेलं पाहिजे. हा अनासक्तीचा प्रकार आहे. म्हणून जर आम्हाला सांगताय की तुम्हाला जर आत्मस्वरूपामध्ये आमच्या सारखं मिळायचं असेल तर तुम्हाला हा संसार थोडा 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 कमी करायला पाहिजे. आणि असा करता 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 तो पुष्कळसा कमी गेला, जवळजवळ राहिलाच नाही, कामात उतरत राहिला. मग तुम्हाला त्या आत्मस्वरूपाकडे जायला चांगला सरळ रस्ता मिळेल. तोपर्यंत तुम्हाला सरळ रस्ता मिळणार नाही आपल्याकडे जायला. बरं, किंमतीचा विषय.
खरं म्हणजे लोक कशाला काही पण म्हणतात. समजा आपला आता मुलगा झाला, मोठा झाला, तो आता वयाचा झाला, तो मग आपण त्याचं लग्न करून टाकतो. मुलाचं लग्न केलं रे केलं की त्याला बायको मिळते, मग आपण काय म्हणतो, आता हा संसारी झाला. है की नाही? हा जगाचा असा पारंगच आहे, हा जगाचा विचार आहे हा, की मुलाचं लग्न झालं, त्याला बायको मिळाली की झाला तो संसारी. बायको केल्याने संसारी होत नाही बर का. फार ते एकाचे दोन झाले, दोन हात होते तर चार हात झाले, म्हणून संसारी झाला असं नाही म्हणताय. मग संसारी केव्हा होतो तो, मग मुलं बाळ झाली, आणि त्या मुला बाळांसाठी मग तो त्याचे चार हात आहे ना, ते चार हात मग आता त्या मुलांच्याच कल्याणासाठी, मुलांच्याच भरण्यासाठी, खाऊ घालण्यासाठी काम करायला लागतात, आणि नंतर मग इतर गोष्टी विसरून जातात. ज्ञानोबा मला असं सांगतात की देह तादात्म्य जास्त निर्माण होतं, देहावर प्रेम जास्त निर्माण होतं. बघा, ते मुलं बाळा झालं की मावरती जास्त प्रेम सुटतं, आपल्याला जास्त कवटाळतो, आपण त्यांना पोरा नाही कवटाळतो, बहिणीला सांभाळतो. त्याने देहभाव आमचा वाढायला लागला. देहभाव वाढणं याचा अर्थ संसारी नाही. बरं, लग्न करणं म्हणजे संसारी होणं नाही. लग्न करा, मुलं बाळू द्या, करा, खा प्या, खाऊ घाला, पण देह तादात्म्य नको. देह तादात्म्य म्हणजे देहामध्येच मी आहे, माझाच देह आहे, हे माझं आहे, ममत्व. हे ममत्व वाढायला लागलं, हे देह तादात्म्य आलं रे आलं, वाढलं रे वाढलं की संसारी झालं. सुंदर आहे. आपण संसारी कशाला म्हणतो, लग्न झालं संसारी. तेव्हा खरा संसारी तो आहे की जो देह तादात्म्याने, ममत्वाने त्यांच्याशी एकरूप होऊन गेला. त्या मुलाबाळांशी, बायकोशी, त्यांच्या नातलेल्या, मग पुढे तो पसारा वाढत जातो ना. पुन्हा याचे नातलं, बायकोचे नातलं, पुढे मुलं मोठी झाली की त्यांची लग्न झाली की मग त्यांचे नातलं, हे मोठा पसारा होतो. आणि त्यांच्याशी आपलाच जिव्हाळ्याचा संबंध निर्माण होतो. आपले पाहुणे, आपले, मग त्यांच्याशी जिव्हाळा. हे जे देह तादात्म्य वाढत जाणं, ममत्व वाढत जाणं, हा संसार आहे. कसे तुम्ही आत्मस्वरूपाकडे जाणार, तुमचं सगळं लक्ष जर त्या गोतावळ्यात आहे, या सगळ्या प्रपंचाच्या भानगडीमध्ये तुम्ही अडकला, मग तुमचं मन तिथून निघणार नाही. तुमची बुद्धी त्याचा विचार करेल, तुमचं चित्त ते संस्कार करेल, तुमचा अहम आणखी जास्त फुगेल. मी मोठा, मी असा, मी तसा, म्हणजे खरा संसारी झाला. ज्ञानोबा सांगतात, यातून सुटण्यासाठी तुम्हाला थोडं 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 हे ममत्व आणि आसक्तीचं स्वरूप तुम्हाला कमी करावं लागेल. असं झालं तर शक्य आहे तुम्हाला. या देह तादात्म्यामुळे काय होतं माहिती का? हे जे देह तादात्म्य म्हणजे ममत्व, देह तादात्म्य, माझं हे जे आलं, याच्याने जन्म मरण आमचं चुकत नाही. बरोबर आहे, संसारी समजतो तो.
हा संसार आहे आणि संसारी तुम्ही असे झाला रे झाला की जन्म मरणाची चक्र सोडली. मोठ्या पुन्हा वासना, कामना, इच्छा नाना प्रकारचे होऊन जातात. देह तादात्म्यामुळे, ममत्वामुळे, लोभ, काम, क्रोध, लोभ सगळे येतं मोठे आणि मग जन्ममरणाचं चक्र सुरू होतं. आणि जन्ममरणाचं चक्र सुरू झालं नाही झालं की त्यामधून सुटका नाही होत. आता या देहामध्ये आहोत तर आताच प्रयत्न झाला तर सुटू. पण हा देह सुटल्यानंतर आपण पुढे आता तुमच्या जन्मामध्ये आपण देवाचं दर्शन घेऊ, आत्म्याचं स्वरूप प्राप्त करू असं होणार. काय गॅरंटी आहे पुढचा देह कोणता मिळेल? अरे हा मनुष्य देह पुन्हा मिळेल याची खात्री कशी काय करता तुम्ही? तेव्हा मिळालेला मनुष्य देह आता चांगला वापरा, आता त्याचा चांगला उपयोग करा आणि हे देह तादात्म्य कमी कमी करत आत्मस्वरूपाचा रस्ता धरा, परमार्थाचा रस्ता धरा सगळ्यांना सांगतात. आणि हे आपल्याला आपल्या गुरुदेवांच्या साह्याने करता येतं. समजून ते समजायले म्हणतात आम्हाला गुरुदेवे आम्हीच केले, आम्ही जे केले, आम्ही जे झालो आमच्यासाठी आम्हाला आमच्या गुरुदेवांनीच केले. आता ते गुरु तसे असले पाहिजे ना. गुरु जर तसे असतील तर ते आम्हाला त्यांच्यासारखे करतील, आहे की नाही? म्हणून सद्गुरु जे असतात ते सद्गुरु आपल्याला आपल्यासारखं करून टाकतात आणि हे सद्गुरूचं कार्य. सद्गुरूचं कार्य हे आहे की सद्गुरू काय करतात, आपल्या शिष्यांना आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरू जर आत्मस्वरूपी असतील, आत्मज्ञानी असतील तर तेही आपल्या शिष्यांना आत्मस्वरूपामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. असे ज्ञानवासन सार गोष्ट अज्ञान ज्ञानाने जाते. मग ज्ञान कशाने जातं? जे ज्ञान म्हणून राहिलेले, ज्या ज्ञानाने अज्ञान गेलं, आता ज्ञान झालं, मग हे ज्ञान जायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं की वाटी दाखवली, दाखवलेली तिथं कोणतं अज्ञान होते, तिचं उघड झाल्यानंतर ही वाटी आहे हे ज्ञान झालं. आता हेही ज्ञान जायला पाहिजे. पण हे पदार्थाचं ज्ञान, वस्तूचं ज्ञान हे ज्ञान नव्हे. हे तर आम्ही निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, आम्ही त्याला नावं ठेवलेली आहेत, त्याला आम्ही ज्ञान म्हणतो. पण काही हरकत नाही. आता जोपर्यंत आपल्याला या जगामध्ये राहावं लागेल तोपर्यंत हे ज्ञान राहतं. पण ज्ञानोबा आपल्याला आता सांगताय की जर तुम्हाला निखळ ज्ञान पाहिजे असेल तर ते निखळ ज्ञान जे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त व्हावं. आणि त्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये हे पदार्थांचं ज्ञान नाही, वस्तूंचं ज्ञान नाही, तिथं जगाचं ज्ञान नाही. आत्मा निखळ ज्ञान स्वरूप आहे. आत्म्यामध्ये कुठली भेसळ नाही. आत्म्यामध्ये शुद्ध, अखंड, नित्य, शाश्वत ज्ञान तसे असा आत्मा घडलेला ज्ञान. त्यामुळे ते आपल्याला प्राप्त व्हावं तसं आपण म्हणून आपल्याला ज्ञान आपल्याला हा उद्देश करतात. तर ज्ञानातला विशेषपणा जायला पाहिजे. म्हणजे ते ज्ञान जे राहतं ते सामान्य ज्ञान राहतं. आता मला मी तुम्हाला पुन्हा सांगतो. हे मला एवढ्यासाठी सांगावं लागतं की ज्ञानवांचे जे कथन आहे ते भूतच कठीण आहे. आता ही वाटी आहे, हा पदार्थ वाटी आहे हे ज्ञान झालं.
आहे की. पण हे वाटी हा पदार्थ वाटी या रूपाने विशेष आहे, विशेष ज्ञानाचा आहे. आता वाटीचं ज्ञान काढून टाकलं आम्ही, वाटी म्हणून म्हटलं नाही, एक वस्तू आहे असं म्हटलं. मग वस्तू तर अनेक असतात. मी याला वाटी म्हटलं की विशेष वस्तू झाली. हे खरं की नाही. तुम्हाला जर म्हटलं भांडा आणा, समजा आपण एखाद्याला म्हटलं जा रे घरी जा आणि भांडे घेऊन ये, कोणतं घेऊन येतो, कारण सगळी भांडी आहेत. भांड हे सामान्य ज्ञान आहे, हे तर खरं की नाही हो. पण तुम्ही जर सांगितलं की नाही रे आपलं ते काय भांड्यामध्ये रोटी घेऊन ये, आंब्या घेऊन ये, मग तो बरोबर ते विशेष ज्ञान असलेलं जे लोकी नदी वाढे. म्हणजे आपण विशेष ज्ञानाने सगळं जग ओळखतो. आपल्याला सुद्धा ओळखणारे विशेष ज्ञानाने ओळखतात. नावाचं काय करतात, आपल्याला नावं ठेवलेली आहेत ना. ही नावं जर ठेवली नसतील, जा रे माणसाला बोलू ना, कोणत्या माणसाला बोलायचं, ते सामान्य माणसं झाली सगळी. पण आपल्याला विशेषतः कशामुळे हे नाव ठेवली, नाव ठेवलं की मग आला विशेष येतो. तद्वत सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान याच्यामध्ये हा फरक. काय जातं ज्ञान जातं म्हणजे विशेष ज्ञान जातं आधी, आणि जे राहतं ते सामान्य ज्ञान राहतं, आणि पुढे पुढे हे सामान्य ज्ञानी निघून जातं आणि निखळ शुद्ध स्वरूप राहत, असं ज्ञानोबाला सांगितलं. विषय फार चांगला आहे. हा अध्यात्माचा विषय आहे, आत्म्याचा विषय आहे. म्हणून ज्ञानाचं खंडन करताना ज्ञानोबा आपल्याला हे सांगणार. या ग्रंथामध्ये साध्या प्रकरणामध्ये एक मुली आलेली, तैसा आत्मराजू तव ज्ञान मात्रची भरी. या ग्रंथात आलेली मुली साध्या प्रकरणातली मुली. आता ज्ञानी ज्ञानाशी ठेव कशी दिजे, ही जी मुली आहे या मुलीमध्ये ज्ञानवाली अगोदरच आपल्याला सांगून टाकलेलं आहे की हा जो आत्मा आहे, आत्मराज आत्मराज, हा आत्मराज ज्ञान मात्रची केवळ, म्हणजे स्पष्ट समजून गेलेले आहे आपल्याला. आत्मा केवळ ज्ञान स्वरूप आहे, आत्म्यामध्ये दुसरं काही नाही, आणि त्या ज्ञानाने तो सगळं प्राप्त करू शकतो. असं काही ते ज्ञान आहे, ते ज्ञान भरत विचित्र ज्ञान आहे. तेव्हा ज्ञान म्हणतात की ते जे ज्ञान आहे ते ज्ञान केवळ ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे, स्वच्छ ज्ञान आहे, निखळ ज्ञान आहे, असं ते ज्ञान आहे आपल्याला. अरे आपल्या जवळ येतो आत्मा, दुसरं कुठे चालले की मी शोधायला, चांगलं त्याला बघतो, त्याला जास्त आपल्या जवळ येते, आपल्या जवळ. आता ज्ञानोबा आपला सांगतात, आत्म्यामध्ये ज्ञानही नाही, तत्सापेक्ष अज्ञानही नाही. ज्ञान अज्ञान नाही. म्हणून आता यापुढे असा विचार करू नका की आत्म्यामुळे आम्हाला ज्ञान झालं, तर आत्म्यामुळे ज्ञानी नाही, अज्ञानी नाहीये, मग तुम्हाला ज्ञान कसं काय झालं. आत्मस्वरूप हे ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान
आणि आत्मा असे दोन भाग नाहीये, ते एकच एक आहे. जेव्हा मी असं म्हणतो की मी आत्मज्ञानी झालो, आत्मा सोडून मला ज्ञान झालं, ते चुकीचं आहे. आम्हाला जेव्हा आत्मस्वरूपाचं प्रत्यक्ष असं स्वरूप प्राप्त होत, तेव्हा आत्मज्ञान झालं म्हणणं बरोबर थोडंफार. परंतु लोक मी आत्मज्ञानी झालो, मला आत्मा समजायला लागला, मला आत्मा कळतो असं जेव्हा म्हणतात, तेव्हा त्यांना हे ज्ञान, जे वस्तूंचं ज्ञान जसं असतं तसं झालंय का रे तुला, असं म्हणावं लागेल. आणि आत्म्याचं ज्ञान तसं होत नाही. जसं वस्तूचं ज्ञान आपल्याला सामान्य आणि विशेष जसं होत, तसं आत्म्याचं सामान्य ज्ञानी होत नाही, विशेष ज्ञानी होत. आणि अज्ञान किती नाहीच आहे. म्हणून आत्म्यासाठी तुम्हाला आत्म्यामध्येच जावं लागतं, आत्म्याशी एकरूप व्हावं लागतं. आत्म्याशी एकरूप झाला रे झालो की आत्मस्वरूपाचं मग ते आपल्याला प्राप्त होतं ज्ञान. असं ज्ञान आपल्याला समजायला. आता त्या स्थितीचा, ही जी स्थिती आपल्याला प्राप्त होईल आता आत्मस्वरूपाची, ती कशी आहे ते ज्ञान आपला अनुभव सांगताय. ही आत्मस्थिती जे आत्मस्वरूपाचं हे आहे जाणं, कसं आहे ते आता ज्ञानोबा पुढच्या मध्ये सांगताय. फार महत्वाचं आता हे बघा. आता ज्ञानोबा दुसरी ओळी 19 रुपये, पण तू इतक्या लाभदायक होत्या, इतक्या मार्गदर्शनाने पूर्ण भरलेल्या आहेत त्या. म्हणून हा ज्ञान खंडनाचा हा भाग ज्ञानोबांचा आपल्याला ऐकायला मिळालाच पाहिजे, इतकं महत्वाचं आहे. बघा आता ते म्हणतात, तरी आम्ही आहो, तरी आम्ही आहो. भाषा तर ना जरा भाषेवर थोडस नियंत्रण पाहिजे, समजून पाहिजे. तरी आम्ही आहो, ते कसे पाहो जावो. तरी आम्ही आहो, ते कसे पाहो जावो. तव काय कीजे ठावो, लाजीजे ऐसा. सुंदर बाबा धन्यवाद. तव काय कीजे ठावो, लाजीजे ऐसा. तर इतकी उत्तम आहे, फार उत्तम. वास्तविक शब्द फार सोपे आहेत, सगळे सोपे शब्द आहेत. आता या ओळीमध्ये कुठे काही एकही शब्द कठीण नाही, पण इतका गर्भार्थ आहे त्याच्यामध्ये भरलेला, त्या ओळीमध्ये इतका अर्थ भरलेला आहे. तर तो अर्थ आता आज शक्य नाही. त्यांचं सगळ्याची वेळी संकट आहे, त्याला आपण या ओळीचा अर्थ खूप महत्वाची मी सगळ्यांनी यावं म्हणून मी सांगत नाहीये. गोळी लागली तर गोष्ट येतो ना, असं काय करता, काहीतरी आशा दाखवली लागते. जशी त्या लहान पोरांना खाऊ दाखवलं तर ते येतात बिचारी मग ते खाऊसाठी. आता खिचडी खाऊ घालायला लागलेली त्यांना, असं नाहीये अशी खिचडी नाही बरं. तेव्हा आजच्या सगळ्याला विश्राम द्यावा. हरिओम तत्सत.